यस मॅचला होती सुरुवात. पहिला बॉल यावेळीस इथे मात्र ऑन टॉस फटका सजवलाय. पॉइंट रिजन मध्ये बॉल ट्रॅव्हल जातोय. क्षेत्ररक्षक फक्त आणि फक्त राहील धावत. बॉल जाईल सीमा पार. आलेला हा पहिल्याच बॉल वरती केलाय. स्वॅगचे स्वागत. मिळतील 4 धावा. चौकार. त्यावेळेस आपण पाहतो इथे मात्र एकदा वेकवडली गेली. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचले 5. प्रतीक आणि उद्धव ही जोडी मैदानाच्या आतमध्ये. एका बाजूला आपण पाहतोय कामतगारा संघ घेतोय तर दुसऱ्या बाजूला जरीमरी आलिमगरा संघ. दोन्ही मातबदार संघ आपल्याला दादा संघ खेळताना दिग्गज संघ नक्कीच फाईट करताना पाहायला मिळतात. तिसरा बॉल यावेळेस षटक क्रमांक पहिला आपण पाहतो. यावेळेस कोलवा टप्पाचा बॉल ऑन साइडला. मिड विकेट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक आहे. अलॉंग विथ द कार्पेट फटका सजवला. दुसऱ्या धावेचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा मात्र कंप्लीट झाल्यात. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या 2 धावा मात्र कंप्लीट पाहायला मिळतात. धावफलकातून पोहोचले 7 या धावसंख्येवरती. 3 षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 7 धावा धावफलकावरती जरूर आहेत. हो यावेळेस देखील आपण पाहतोय टप्पा पडल्यानंतर थोडंसं बाउन्स पाहायला मिळाला. इथे मात्र 1 धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने धावफलकातून पोहोचेल 8 या धावसंख्येवरती. एक धाव इथे मात्र एकवडण्यात येते. आणि धावांचा जर विचार केला आता मात्र संध्याकाळचं सत्र मात्र चालू झालं आणि धावा बनणं खूप गरजेचं आहे. कारण की या आपण पाहतो विकेटवरती संध्याकाळचं सत्र जेव्हा चालू होतं थोडेसे धावा आपल्याला जास्त जरूर पाहायला मिळतात. काल देखील आपण पाहिलं कालच्या दिवसामध्ये देखील तीच परिस्थिती यावेळेस जरूर पाहायला मिळाली आहे. पुन्हा एकदा यावेळेस पूल केले. क्षेत्ररक्षक आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला जरूर मिळतंय आणि इथं मात्र बघता बघता या एक धाव मिळेल. पाच बॉल यावेळेस आपण पाहतोय खऱ्या अर्थानं पाहायला मिळतात आणि या 9 धावा धावफलकावरती. शेवटचा बॉल 1 टू गो. हो यावेळेस इथे मात्र फर्निचर डिस्ट्रॉय. यू मिस आय डेफिनेटली हिट. धक्का क्रमांक पहिला. फलंदाज बॅक टू डकआउट बाद. याच दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य नंदन जगन्नाथ पाटील साहेबांचे इथे शुभ त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे. वेलकम. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा यावेळेस लॉफ्ट करायचा होता. मिस टायमिंग स्ट्रोक. इथे मात्र फलंदाजाला परतावं लागेल. धक्का क्रमांक दुसरा. फलंदाज बाद. याच दरम्यान आपण पाहतोय तपोडेगावचे माजी उपसरपंच माजी सरपंच सन्मान्य नंदन पाटील साहेबांचे इथे शुभ आगमन झालंय. त्यांचं मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत आहे.
एक व्यक्तिमत्व, चांगलं व्यक्तिमत्व आपल्या सातत्याने पाहायला मिळतो आणि मोलाचं वाटं या स्पर्धेसाठी त्यांचं देखील आहे. आणि सातत्याने आपण पाहतो पाठबळ असतं कुठे संघ खेळताना आपण जात असतो, परंतु त्यांचा पाठिंबा सातत्याने असतो नेहमीच. आणि क्रिकेटवरचं भरपूर प्रेम, अतूट नातं आहे. आणि या दरम्यान आपण पाहतोय सन्मान्य निखिल पाटील साहेबांचं देखील आगमन झालं, त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. आपणास विनंती असेल की आपण मुख्य व्यासपीठावरती स्थानापन्न व्हायचंय. नक्कीच चालू असलेली मॅच माहितीनुसार आपण पाहतोय आजच्या दिवसातील शेवटची मॅच आहे. खऱ्या अर्थाने सेमीफायनल 2. एका बाजूला जरीमरी आलिमगरा संघ खेळतोय तर दुसऱ्या बाजूला फाईट करत असताना जॉली स्पोर्ट्स कामतगरा संघ आहे. नक्कीच नाणेफेकी जिंकली होती आलमगर संघाने आणि क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला, आमंत्रित केलं, इन्व्हाइट केलं यावेळेस कामतगर या संघाला बॅटिंगसाठी. इथे मात्र पुन्हा एकदा वन मोर विकेट डाऊन, बॅक टू बॅक दुसरी विकेट, फलंदाज बाद. बॅक टू बॅक आपण पाहतोय 2 विकेट मात्र प्राप्त केल्या दीपने आणि खऱ्या अर्थानं ऑन हॅट्रिक आता मात्र गोलंदाज जरूर पाहायला मिळतोय. स्पर्धेतील जर विचार केला कालचा दिवस आपल्याला पाहायला मिळाला, प्रिन्स यांनी पहिलं आपण पाहतो हॅट्रिक या स्पर्धेमध्ये संपादित केली होती कालच्या दिवसामध्ये. आणि विकेट मॅडन ओव्हर हॅट्रिक आपल्याला जरूर पाहायला मिळाली होती. खऱ्या अर्थानं एकही धाव तिथे मात्र दिली नव्हती आणि हॅट्रिक संपादित केली होती. एक चांगली गोलंदाजी कालच्या संध्याकाळच्या सत्रामध्ये जरूर पाहायला मिळाली. आणि आता मात्र आपण पाहतोय बॉलिंग ट्रॅकवरती दीपला आपण पाहतोय, ती देखील चांगली कामगिरी करत असताना आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. आता देखील ऑन हॅट्रिक संपादित होईल का या स्पर्धेमध्ये पाहावं लागेल. ओहो, हवेमध्ये प्रहार, हॅट्रिकची संधी आहे इथे मात्र स्वतः फॉलो थ्रू आलाय, चुकी घडली आहे, चान्स इथे मात्र मिस केलाय. परंतु इथे मात्र आपण पाहतोय नो बॅट सँडीला चेंडू होता, स्वतः फॉलो थ्रू विश्वास दाखवला होता स्वतःवरती, परंतु थोडासा इथे मात्र आपण पाहतोय नाराज आहेत. आणि एक धाव जरूर मिळेल, एका धावेच्या मदतीने धावफलक दोन पोहोचेल. दुहेरी अंकांमध्ये 10 ऑन बोर्ड, 10 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. कारण आज आपण पाहतोय शेवटचा अंतिम दिवस आहे. वेळ तानाजी चषक 2025 हे अंत थोड्याच वेळात जरूर पाहायला मिळेल. चॅम्पियन कोण ठरेल या स्पर्धेचा संध्याकाळचं सत्र आपल्याला नक्कीच सांगून जाईल. आणि अंडर-24 क्रिकेटचे महासंग्राम 16 आपल्याला दर्जेदार स्पर्धा, भिवंडीतील नामवंत स्पर्धा जरूर पाहायला मिळते. यावेळेस इथे मात्र स्लोवर गतीचा बॉल थोडासा पाहायला मिळाला, खोलवर टप्पाचा बॉल होता, बाहेर आलेला बॉल, इथे मात्र डॉट बॉलची सांगता झाली आहे. आणि आता मात्र जर विचार केला तर 4 बॉलचा आतापर्यंत खेळ समाप्त झालाय डीपचा आणि फक्त आणि फक्त 1 धाव मात्र खर्च केली आहे. चांगली गोलंदाजी जरूर पाहायला मिळते, 2 विकेट त्यांनी प्राप्त केल्यात. दुहेरी अंकामध्ये धाव फलक 10 ऑन बोर्ड, थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मॅच मात्र वाटचाल करत असताना फुल टॉस बॉल आपल्याला पाहायला मिळतं. ऑन साईडला टर्न केले क्षेत्ररक्षक आहे, 1 धाव मिळेल. दुसऱ्या धावेचा कुठल्याही प्रकारचा प्रयत्न नाही आहे, एका धावेच्या मदतीने धावफलक दोन पोहोचेल. 1 और 1 11, 11 ऑन बोर्ड, 11 धावा धावफलकावरती पाहायला मिळतात. लॉस ऑफ 3 विकेट्स. षटक क्रमांक आपण पाहतोय दुसऱ्या प्रगतीपथावरती आहे. शेवटचा बॉल, शेवटचा बॉल, 1 टू गो. हो, यावेळेस देखील चांगली गोलंदाजी, लाजवाब गोलंदाजी पाहायला मिळते. आता मात्र जर विचार केला फक्त 2 धावा दीपने खर्च केल्या आणि 2 विकेट त्यांनी मात्र प्राप्त केल्या. चांगली गोलंदाजी, कौतुकाची गोष्ट यावेळेस आपल्याला जरूर पाहायला मिळते. आणि 2 बॉल देखील डॉट केलेत, 2-2-2 आपल्याला जरूर पाहायला मिळते. 2 विकेट, 2 सिंगल, 2 विकेट, 2 डॉट, अशी गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. आणि दुसरं षटक देखील संपलं आपल्याला पाहायला जरूर मिळते. खरं अर्थाने हे कॉम्बिनेशन आहे, 2-2 धाव्यांचा, 2 रनाचा, 2 विकेटचा. दोन षटकाच्या अखेरीस सगळे समाप्त झाले आणि 11 धावा धावफलकावरती आहेत. 11 ऑन बोर्ड, शेवटचं षटक आहे, अंतिम षटक. थोडंसं लो स्कोरिंगच्या दिशेने मात्र मॅच वाटचाल करत असताना शेवटचं षटक, पहिला बॉल. यावेळी बॉलर सज्ज आहे. आर्यनचा जर विचार केला आज मात्र हा हिरा नक्कीच चमकून आला, कारण की उत्कृष्ट अशी कामगिरी करतो आर्यन. गोलंदाजी देखील सुरेख आपण पाहिली त्याच्या माध्यमातून,
परंतु दीपचा जर विचार केला तर मागच्या मॅचमध्ये देखील चांगली गोलंदाजी केली होती, तिथे देखील 2 विकेट त्यांनी संपादित केल्या होत्या. हे देखील समीकरण आपण पाहतोय. 2 हे अंक मात्र दीपसाठी मात्र लक्की आहे की काय. हो, एक धाव इथे मात्र पाहायला मिळते. लेग बायच्या स्वरूपात एक धाव इथे मात्र एकवडली गेली आहे. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 12 ऑन बोर्ड. आता देखील 2 हे फिगर आपल्याला पाहायला मिळते. बारा धावा धावफलकावरती आहे. एक बॉलचा खेळ समाप्त झालाय आणि जर विचार केला तर 12 ऑन बोर्ड, लॉस ऑफ 3 विकेट्स. पुढचा बॉल पुरुष एकदा, अगली गेंद. हो, यावेळेस आपण पाहतो इथे मात्र ऑन साइडला, तिथे मात्र स्क्वेअर लेगच्या दिशेने क्षेत्ररक्षक आला. 2 धावा इथे नक्कीच पाहायला मिळतात. 2 धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 14 या धावसंख्येवरती. हो, यावेळेस आपण पाहतोय ऑन साइडला टर्न केलं. इथे मात्र ही एक धाव पाहायला मिळते. एका धावेच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचले 15. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. 3 गेंद शेष आणि 15 धावा धावफलकावरती जरूर पाहायला मिळतात. 15 बॉलचा देखील खेळ समाप्त झालाय आणि 15 धावा धावफलकावरती आहेत. आज काय समजत नाहीये, जुळवाजुळव होते. खऱ्या अर्थाने इक्वेशन सेम इक्वल पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. हो, यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र एक धाव जरूर मिळाली आणि बॅटिंग करत असताना आपण पाहतोय एका बाजूला कामतगर आहे तर दुसऱ्या बाजूला आलिमगर. हे देखील इक्वेशन नक्कीच 22 रन असेल. येस, बॅट कट आहे पंच सांगत असताना. यस, धन्यवाद. आणि पंच देखील आपण पाहतोय अतिश पाटील, मान फ्रॉम आलिमगर, त्यांचा संघ आहे. खऱ्या अर्थानं जसा प्रत्येक बॉल पडतो तसा त्याच्या चेहऱ्यावरती थोडासा एक्सप्रेशन जरूर पाहायला मिळतं, कारण की त्यांचा संघ सातत्याने खेळतोय. थोडासा टेन्शनचा मोल असतो. यावेळेस बसून खेळण्याचा प्रयत्न आपण पाहतो. गॅप्स ऑफ सिलेक्शन. इथे मात्र दोन्ही क्षेत्ररक्षकांच्या मधून बॉल जाईल सीमा पार आलेला हा खणखणीत चौकार. 4. शेवटचा बॉल. हो, यावेळेस पुन्हा एकदा तोच एरिया इथे मात्र निवडलाय. इथे मात्र क्षेत्ररक्षक आहे. आता मात्र चुकी घडली आहे, थोडस फंबल झालेत. तिसरा धावाचा प्रयत्न आणि इथे मात्र 3 धावा कंप्लीट. मैदानामध्ये घडलाय काय मोहे मोहे. 3 धावा कंप्लीट पाहायला जरूर मिळतात. 3 धावाच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय. 23 आणि 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये जरूर पाहायला मिळते. येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. एका बाजूला आलिमगर तर दुसऱ्या बाजूला कामतगर. कुठला संघ मात्र रस्ता पकडेल तो घरचा, ते येणारे वेळ सांगून जाईल. येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता. यस, खुश खबर. अगदी ज्या प्रकारे स्पर्धा आपण पाहिली तशाच प्रकारची स्पर्धा कमिंग सून आपण पाहत आहे. अंडर 24चा क्रिकेटचा रणयुती महासंग्राम आपल्या भेटीला जरूर येतो. येणाऱ्या 18 तारखेला आणि 19 तारखेला या 2 दिवसांच्या कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. गावदेवी ओळी आयोजित सरपंच उपसरपंच चषक 2025 हे दर्जेदार धमाकेदार पर्व आपण पाहत आहे. तब्बल 16 संघ या स्पर्धेमध्ये आपल्याला पाहायला मिळतील आणि या स्पर्धेचं खऱ्या अर्थानं पहिल्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे. तब्बल 20,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक. दुसऱ्या क्रमांकाचं पारितोषिक आपण पाहत आहे. तब्बल 10,000 रुपये धनराशी व आकर्षक चषक
तिसऱ्या क्रमांकाचा पारितोषिक आपण पाहताय. एक आकर्षक चषक, मालिकावीर, उत्कृष्ट फलंदाज, उत्कृष्ट गोलंदाज, अर्थातच बेस्ट बॅटर, बेस्ट बॉलर अँड प्लेअर ऑफ द टुर्नामेंटसाठी एक आकर्षक चषक देखील आपल्याला पाहायला मिळेल. आणि ही स्पर्धा खऱ्या अर्थानं भारताच्या 7 समुद्रा पार देखील आपल्याला पाहायला मिळेल. यात मात्र काहीशी शंका नाही आहे, कारण की ही स्पर्धा YouTube लाईव्हनी या वाहिनीच्या माध्यमातून खऱ्या अर्थानं ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळेल. तब्बल 16 संघ, कालावधी असेल 18 आणि 19 तारखेचा. तब्बल 2500 रुपये या स्पर्धेची प्रवेश फी आपण पाहता. या स्पर्धेचा मुख्य ऍड्रेस अर्थात स्मशानभूमी रियान टर्फच्या मागे ओळी गाव भिवंडी, अर्थात ओळी गावामध्ये ही स्पर्धा ओळीकरांच्या स्वप्नातून साकार झालेली दर्जेदार आणि दैदिप्यमान स्पर्धा आपल्या भेटीला येईल. जाऊयात पुन्हा एकदा मॅचच्या दिशेने. नाव बॅक टू क्रिकेट. वोट टू यू कॉमेंट बॉक्स. याच दरम्यान धीरज पाटील आणि त्या दरम्यान प्रणय पाटील यांचं देखील संध्याकाळच्या सत्रामध्ये शुभागमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सर्च हार्दिक हार्दिक स्वागत आहे. प्रणव आणि प्रणय ही जोडी मैदानामध्ये आहे आणि बॉलिंग ट्रॅक वरती रितेश धुमाळ, एक मोठं नाव. सातत्याने आपण त्याचा खेळ पाहिला, चांगली गोलंदाजी आपल्याला जरूर पाहायला मिळते आणि आता देखील तीच कामगिरी करत असताना जरूर पाहायला मिळतोय. कारण की आता थोडंसं लो स्कोरिंग मॅच आहे. या धावा मात्र आता डिफेंड करायच्या आहेत. मॅचला होते सुरुवात, दुसरं सत्र चालू झालंय आणि येणारे 18 बॉल आणि 24 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये. 24 रन्स टू विन फ्रॉम 18 बॉल. पहिला बॉल स्ट्राईक वरती प्रणव. यावेळेस रिव्हर्सचा फटका होता, बॅट आणि बॉलचा काही एक संपर्क झाला नाही. पहिलाच बॉल इथे मात्र डॉटने सुरुवात केली आहे. आता मात्र पूर्णपणे थांबून ठेवण्याचा प्रयत्न इथे मात्र चालू आहे. पहिल्याच बॉल पासून सुरुवात. असे जर बॉल आपल्याला पाहायला मिळेल नक्कीच एक चांगली मॅच, रोमांच मॅच जरूर पाहायला मिळेल. बिग फायटिंग टोटल तर नाहीये, परंतु जर विचार केला तर थोडस टक्कर देणारे हे स्कोर जरूर पाहायला मिळतोय. पुढचा बॉल यावेळेस पुन्हा एकदा सेकंड बॉल. हो, यावेळेस भन्नाट वेग आहे, बॅटची लिडिंग एज पाहायला मिळते. इथे मात्र एकच धाव मिळेल. एका धावेच्या मदतीने संघाचं खातं खोललं आणि वैयक्तिक देखील खातं खोलत असताना पाहायला जरूर मिळत आहे. प्रणव आणि प्रणय ही जोडी मैदानात आहे. प्रणवला आपण पाहिलं खातं खोललंय आपल्या संघासाठी, परंतु आता मात्र प्रणय स्ट्राईक वरती आहे. कशा प्रकारे फेस करेल रितेशचं ते देखील पाहणं गरजेचं आहे, कारण की समोर देखील तितकाच ताकदीचा गोलंदाज रितेश धुमाळला आपण पाहतोय. हो, यावेळेस आपण पाहतोय लॉफ्ट करायचा होता ऑन साइडला, क्षेत्ररक्षकाला एक धाव कंप्लीट. दुसऱ्या धाव्याचा कॉल आणि बघता बघता या 2 धावा चित्त्याच्या वेगाने आणि हरियाणाच्या चपळाने कंप्लीट झाल्यात. 2 धाव्याच्या मदतीने धावफलक पोहोचले 3 या धावसंख्येवरती. अजून जर विचार केला अजून 21 धावांची आवश्यकता, शुभ संख्या, परंतु शुभ संख्या कोणाच्या बाजूने असेल ते देखील पाहणं गरजेचं आहे. 3 बॉलचा खेळ समाप्त झालाय. उर्वरित 3 बॉलचा खेळ बाकी आहे. पहिलं षटक आपण पाहतोय प्रगतीपथावरती आहे. जरी मरी अलिमगड हा संघ आहे त्यासमोर फाईट करत असताना कामतगार. पुढचा बॉल पुन्हा एकदा ऑन स्क्रीन आपण पाहू शकतात. लेफ्ट आर्म राऊंड विकेट. यावेळेस फुलर लेनचा बॉल होता, स्क्वेअर लेगच्या दिशेने फटका सजवला अलॉंग विथ द कार्पेट. फटका ट्रॅप बॉल झाला. इथे मात्र आपण पाहतोय या 2 धावा कंप्लीट आणि 2 धाव्याच्या मदतीने धावफलक जाऊन पोहोचलाय 5 या धावसंख्येवरती. 5 ऑन बोर्ड. 4 बॉलचा खेळ समाप्त झाला. 5 धावा धावफलकावरती आहेत आणि विचार केला तर इथे मात्र आपण पाहतोय सिंगल डबलला इथे प्राधान्य दिलंय. हो, पुन्हा एकदा यावेळेस आपण पाहतोय इथे मात्र स्टम्पच्या अगोदर बरोबर आपण पाहतोय अगदी बरोबर यावेळेस वरून केलेला बॉल पाहायला मिळाला. डॉट बॉल, शेवटचा बॉल. 5 बॉल आणि 5 धावा धावफलकावरती अद्याप पाहायला मिळतात. बॉल टू बॉल रन्स जरूर पाहायला मिळतात, परंतु आताचा विचार केला तर अजूनही 13 बॉल उर्वरित आहेत आणि 19 धावांची आवश्यकता या मॅच मध्ये जरूर पाहायला मिळते. टू विन फ्रॉम 13 बॉल.
शेवटचा बॉल. ओहो, यावेळेस आपण पाहतोय ओव्हर द कव्हर्स फटका सजवायचा होता, परंतु अलॉंग विथ द कार्पेट इथे मात्र बॉल ट्रॅव्हल झाला. एक धाव जरूर मिळेल. एका षटकाच्या अखेरीस धाव फलक पोहोचेल 6 या धावसंख्येवरती. 6 ऑन बोर्ड. 6 धावा धाव फलकावरती आहे. एक षटकाच्या अखेरीस खेळ समाप्त झालाय आणि 6 धावा धाव फलकावरती आहेत. आता येणारे 12 बॉल आणि 18 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. नक्कीच खऱ्या अर्थाने आपण पाहतोय इथे मात्र कॅप्टन ऑफ द टीम कामतगर संघाचा आपण पाहतोय ट्रेंट बोल्ट ऑफ कामतगर ही त्याची ओळख आहे. आणि आपण पाहतोय खऱ्या अर्थानं त्याच शैलीचा खेळाडू आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. ज्या प्रकारे ड्रेसिंग असते त्यानंतर त्याची फेसिंग देखील आपण तशीच पाहतो आणि लुकआउट देखील आपण पाहतोय. बॉडी लँग्वेज देखील तसाच जरूर पाहायला मिळतोय. तशीच खेळी देखील आहे. बॉलिंग ट्रॅक वरती सज्ज झाले. षटक क्रमांक 2 ओमला आपण पाहतोय. षटक क्रमांक 2 पहिला बॉल. यावेळेस फुल टॉस बॉल आहे. क्षेत्ररक्षक धावतोय परंतु इथे मात्र बॉल जाईल सीमा रेखा पार. आलेला हा चौकार 4. आता मात्र समीकरणाने बदलावं. या 4 धावाने मितमने संजीवनी देण्याचं काम केलं या स्कोर कार्डला. जिथे धावा बनत नव्हत्या तिथे हा चौकार आला आणि धावफलक जाऊन पोहोचले 10 या धावसंख्येवरती. डबल डिजिट 10 ऑन बोर्ड. 10 धावा धाव फलकावरती अद्याप पाहायला मिळतात. षटक क्रमांक 2 आपण पाहतो यावेळेस प्रगतीपथावरती आहे. येणारे अजूनही 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे मॅच मध्ये. क्रिकेट आहे, काही सांगू शकत नाही. शेवटच्या बॉल पर्यंत ही मॅच जरूर जाईल परंतु आपण पाहतोय चित्र अजूनही स्पष्ट झालेलं नाहीये. येणारे 11 बॉल आणि 14 धावांची आवश्यकता आहे. 14 रन्स टू विन फ्रॉम 11 बॉल. दोन्ही मातबदार संघ, दिग्गज संघ, दादा संघ आमने सामने फाईट करतात. पराकाष्ठा यावेळेस मैदानामध्ये करत असताना पुढचा बॉल पुन्हा एकदा. बॉल तयार. ओहो, लॉफ्ट केलेला हिट. इथे मात्र बिग लॉन्ग अवे आलेला हा. भेज दिए गेंद तारामंडल में मिलती हुई 6 रन. सोळा धावा धाव फलकावरती आहेत. पुढचा बॉल यावेळी स्लोवर गतीचा बॉल जरूर पाहायला मिळाला. इथे मात्र ऑन साइडला नक्कीच डॅशिंग व्यक्तिमत्व आपण पाहतोय धीरज पाटील यांचं देखील इथे शुभ आगमन झालं. त्यांचं देखील मनपूर्वक सहर्ष हार्दिक स्वागत आहे. नक्कीच कालचा दिवस देखील पाहिलं सातत्याने पाठबळ असतोय स्पर्धेसाठी आणि आता मात्र उपस्थित झालेत. ओहो, यावेळी काय फटकाय आणि या फटकाचा चटका लागत असताना समोरच्या संघाला आलेला हा ब्रँडेड षटकार 6. आता मात्र स्कोर बरोबरीस आलाय. फक्त आणि फक्त 1 धावेची आवश्यकता आहे मैदानाच्या आतमध्ये. ह्यावेळीस आपण पाहतोय मेगा फायनल मध्ये मितमने त्याच्या उंबरट्यावरती आपल्याला हा संघ जरूर पाहायला मिळतोय. इथे मात्र आलिमगड हा संघ मात्र आता फायनलच्या घरामध्ये नक्कीच पोहोचेल परंतु कामतगर या संघाला मात्र घरचा रस्ता पकडावा लागेल आणि हा सामना फिनिश केलाय. सामना जिंकलाय